नमस्कार, प्राईड न्यूज इंडिया या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे आपला मित्र दीपक भवर। मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहोत एज्युकेशनल जे काही सध्या चाललंय, शैक्षणिक विभागामध्ये जे काही आता सध्या चाललंय त्याबद्दल मी बोलणार आहे। तर रिसेंटली आता जे नीट पेपर फुटी प्रकरण झालेलं होतं, पण ते झालं लगेच 1 महिना झाला की नाही, त्याच्या नंतर लगेचच आज 28 जून रोजी टीईटीचा पेपर होणार होता महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत। तर हा जो टीईटीचा पेपर आहे, हा टीईटीचा पेपर सुद्धा फुटलाय। हा पेपर 27 जूनला शासनाने जे काही पत्रक आले, जे काही सूचना आल्यात की टीईटीचा पेपर 28 जूनला होणार होता, तो पेपर समोर ढकललेला आहे, पोस्टपोन केलेला आहे। आणि मग आता जे 28 तारखेला ज्यांचा पेपर होता त्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्यांचा पेपर होता, वेगळ्या तालुक्यातून येऊन, दूरवरून येऊन कुठेतरी त्यांनी फॉर्म भरलेला असेल आणि तिथं नंबर लागलाय। मग ते शनिवारी आले, त्यांचं येणं जाणं, लॉजिंग, बोर्डिंग, खाणं पिणं हे खूप खर्चिक बाब आहे। शासनाने याच्याकडे अतिशय गांभीर्यानं बघणं खूप गरजेचं आहे। कारण तुम्हाला जे काही मंत्री आहेत किंवा जे काही आमदार खासदार असतील किंवा जे काही मंत्री लोक, तुम्हाला ह्याचं काही म्हणजे झळ नाही आहे, ह्याचं काय एक्झॅक्ट काय नुकसान आहे, काय प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला नाही कळणार। का कळणार नाही? कारण तर नीट पेपर फुटीवर पण खूप कमी आमदार खासदार बोललेले असतील, आपण सगळे महाराष्ट्राने पाहिलेलंच आहे। मग एज्युकेशनल लाईफवर तुम्ही बोलत नसाल, एज्युकेशनल फील्ड जे काही आहे तिथूनच सगळे डॉक्टर इंजिनियर घडणार आहेत, इथूनच समाजाला घडवणारे शिक्षक घडणार आहेत, आणि यांच्याच बाबतीत जर तुम्ही बोलत नसाल तर विचार करा कोणते मुद्दे तुम्ही मांडताय समोर। आणि एवढं मोठं जे काही परीक्षा राज्य परिषद आहे, तुम्ही थोडा विचार करा, एवढं मोठं तुमच्याकडे सुरक्षा आहे, मंडळ आहे, एवढं मोठं सरकार तुमच्यासोबत आहे, कसे पेपर लीक होतात याच्यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे। साधे मला सांगा, तुम्ही ह्याच्यापूर्वीही 10वी झाली, 12वी झाले किंवा टीईटीचे पेपर झाले, भरपूर प्रमाणात लीक झालेत, काय चाललंय? तुम्ही लक्ष देत नाही आहात का? शिक्षण मंत्री साहेब, तुम्ही जातीने लक्ष देत नाही आहात का? देतच नाही आहात असं याच्यातून निष्पन्न होतंय। मग तुम्ही शिक्षण मंत्री आहात, हे तुमचं काम काय आहे, कर्तव्य काय आहे? जर तुम्ही एवढे महत्त्वाचे पेपर जर फुटताय, त्यांच्याकडे तुमचं लक्ष नाहीये, जे काही तुमचं मंडळ आहे त्या मंडळाकडे तुमचं लक्ष नाहीये, कडक कायदे तुम्ही त्यांना मंडळामध्ये तुम्ही पारित करत नाहीत किंवा त्यांना सांगत नाही आहात, की काय कसं असं होतंय? एखादा कुठला खेड्यातला शिक्षक तर येऊन तिथं पेपर फोडत नाहीये तुमचा, जे काही तुमचं मंडळ आहे, जे काही तुमचं परिषदेमधले जे काही लोक आहेत त्यांच्यामार्फत झालेलं असेल, त्यांनी त्यांच्या नातेवाईकाकडे किंवा मित्रमंडळामध्ये चर्चा केलेली असेल तेव्हा कुठं झालेली असेल, किंवा काही पैसे घेऊन केलेले असतील, असं काही प्रकरण झालेलं असेल तर कधी थांबणार आहे हे? विद्यार्थ्यांसोबत, शिक्षकांसोबत खेळणं कधी थांबणार आहेत? अतिशय गांभीर्याने ही बाब घेणं गरजेचं आहे। शिक्षण मंत्री साहेब, विनंती आहे, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब, आपणही खूप ज्ञानी आहात, तुम्ही जातीनं थोडंसं लक्ष द्या, हे खूप महत्त्वाची बाब आहे। कारण घडणारे शिक्षक जे आहेत ते शिक्षक भारताचा, महाराष्ट्राचा जे काही भविष्य आहे ते घडवणार आहेत त्या विद्यार्थ्यांना। त्या शिक्षकांसोबत असं होत आहे। एक तर पहिली शिक्षक भरती लवकर होत नाहीये आणि त्यातल्या त्यात हे असे वांदे। तर काय आहे काय नाहीये, लवकर शहानिशा करा, आणि इथून पुढे कधी पेपर फुटणार नाही, लीक होणार नाही याची काळजी शिक्षण मंत्र्यांनी, महाराष्ट्राचे जे काही मुख्यमंत्री आहेत किंवा जे काही इतर मंत्री आहेत त्यांनी घेणं गरजेचं आहे। आणि जे कोणी त्या शिक्षण मंत्री पदावर बसलेला आहे तो कर्तव्य व दक्ष असला पाहिजे आणि त्याने व्यवस्थित निर्णय घेतला पाहिजे सगळ्याच्या हितासाठी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।